नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर समुपदेशक सारिका चांडक यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपलं मनस्वास्थ्य जाणीवपूर्वक आपण जपायचं असतं, त्याची योग्य निगा राखायची असते. खरं तर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण असं असून सुद्धा आपण त्याची योग्य काळजी घेत नाही. मनस्वास्थ्य हवं असतं, पण त्यासाठी प्रयत्न मात्र करायचे नसतात. मनस्वास्थ्यासाठी ना स्वतःला काही करायला लागू नये, चुटकीसरशी समस्या सुटाव्यात, त्याचे उपाय हवेत असं प्रत्येकाला वाटतं. शॉर्टकट किंवा कमीत कमी त्रासाचे मार्ग आपल्या प्रत्येकाला हवे असतात ना. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपण शारीरिक मानसिक त्रासापासून मुक्त असायला हवं, पण त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न मात्र आपल्याला नकोसे वाटतात. अंगवळणी पडलेली जीवनशैली आणि विचारसरणीत बदल करायला सहसा तुम्ही आम्ही तयार होत नाही. बदलांना व्यक्तीचा कळत न कळत विरोध असतो. कष्ट पडणार असतील तर चालू आहे ते काय वाईट आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि बदल करताना होणारी जी बेचैनी आहे, अस्वस्थता आहे, ती टाळायचा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. मनःशांती, सुख, आनंद फक्त वाट्याला यावं आणि शरीराला ओरखाडा न येता ते साध्य व्हावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. जगण्यातला संघर्ष वाट्याला आला की मग आपण सतत तक्रार करायला लागतो, नशिबाला दोष द्यायला लागतो, ग्रहांना दोष देतो. मनाविरुद्ध घटना घडू नये, आयुष्यात आर्थिक, शारीरिक, मानसिक स्थैर्य ढळू नये, कुटुंबाचं प्रेम, जिव्हाळा मिळावा यासाठी आपल्या सगळ्यांचीच धडपड सुरू होते. बरेचदा आयुष्यात समस्या येणारच नाहीत या विश्वासावर आपलं जगणं सुरू असतं. पण जेव्हा काही ध्यानीमनी नसताना संकट कोसळलं की मग आपण जे चित्र रंगवलं आहे ना मनात, त्याला तडा जातो. आपण कोलमडतो, भांबावून जातो आणि मग काय निर्णय घ्यावा यासाठी आपल्या आंतरिक पातळीवर द्वंद्व सुरू होतं. आपण घेतलेला निर्णय चुकला तर नुकसान सोसावं लागणार याची मानसिक तयारी आपली नसते. स्वतःची स्वतःला माहीत असणारी प्रतिमा आणि इतरांच्या नजरेतली स्वतःची प्रतिमा ही ढासळायची भीती वाटायला लागते. काही वेळा तर मी कसा स्वस्थ आहे, मला कसलाच त्रास नाही असा मुखवटासुद्धा धारण करतो आपण. आपलं जीवन निरामय करताना आयुष्यात अनेक विवंचना असणारे, काळज्या असणारे, हे अमान्यच केलं जातं. ज्या जीवनशैलीचा आणि विचारसरणीचा आपण स्वीकार केला आहे ना, त्याची काही किंमत मोजावी लागेल हे विसरून जातो आपण. यासाठी ना आपण थोडासा बारीक विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे नकारात्मक भावनेचे जे उद्रेक मनामध्ये होतात ते प्रसंग कसे हाताळावे लागतील याचा विचार करायला पाहिजे. माझं मनस्वास्थ्य टिकवणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागणार आहेत ते मलाच करावे लागणार आहेत हे प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय निर्णय घ्यावे लागतील, त्या निर्णयाचे काय फायदे तोटे होणार आहेत, त्यामुळं काय किंमत मोजावी लागणार आहे, त्यामुळे काय गैरसोय होऊ शकते, ह्यासुद्धा गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं सहन करण्याची आपली मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. मनस्वास्थ्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा आणि गुणांचा जास्तीत जास्त वापर करणं हे फार गरजेचं असतं. आणि ज्याला हे जमतं ना त्यालाच जीवनातला आनंद गवसतो असं म्हणायला हरकत नाही. आणि आता आपणही यापैकीच एक होऊ शकतो बरं का. फक्त त्यासाठी विचार करायचा आहे आपल्यातल्या क्षमतांचा, आपल्यातल्या गुणांचा आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा. हो ना?
हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.